नमस्कार, अनिशा's रेसिपी मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण करणार आहोत मार्केट स्टाईल समोसे। अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायलाही खुसखुशीत असे होतात। अगदी 1 ते 2 दिवस तसेच खुसखुशीत राहतात असे आपण आज समोसे करणार आहोत। मार्केटमध्ये वाटाणा आलेलाच आहे, तर त्यापासून आपण मस्त क्रिस्पी समोसे करणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये स्टफिंग किती मस्त अशी भरलेली आहे आणि एकदम व्यवस्थित, आणि तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती सुंदर आपले समोसे झालेले आहेत। त्यासोबत आपण चटणी देखील केलेली आहे आणि हे बघा मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत समोसे। आणि त्याबरोबर मी चटणीची रेसिपी दाखवली आहे। खूप सोपी रेसिपी आहे। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। तुमचे समोसे देखील असेच होतील, फुटणार देखील नाही तळताना। तर सगळ्यात पहिल्यांदा समोसे करण्यासाठी इथे आपण बटाटे आहेत ते कट करून त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून त्याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहोत। आणि त्यानंतर त्यामध्ये आपण वाटाणा टाकणार आहोत। त्यासाठी मी इथे 1 कप वाटाणा त्यामध्ये पाणी टाकून तो गॅसवरती ठेवलेला आहे। वाटाणा आपण शिजवून घेणार आहोत। आणि आता 4 ते 5 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि बटाटा एकदम व्यवस्थित असा उकडला गेलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता याचं साल काढून घेऊयात आपण आणि हा थंड करून घेऊयात। तोपर्यंत पीठ मळूयात। इथे मी मोठे 2 कप मैदा घेतलेला आहे आणि अर्धा कप त्यामध्ये रवा टाकलेला आहे। रवा तुमचा जर बारीक नसेल, मोठा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरून घ्या। त्यानंतर 1 चमचा ओवा हातावरती मी क्रश करून टाकत आहे आणि चवीनुसार 1 चमचा मीठ। मार्केटमध्ये मैद्याचे समोसे करतात, त्यामुळे मी मैद्याचे दाखवले आहेत। तुम्ही गव्हाच्या पिठाचे देखील करू शकता, पण त्याचं पीठ मळण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि आपण मार्केट स्टाईल समोसे करत आहोत, त्यामुळे मी मैदाच दाखवलेला आहे। त्यानंतर मी इथे तेल टाकलेलं आहे 2 मोठे चमचे आणि अशी मूठ वळली की समजून जायचं तेल आपण परफेक्ट टाकलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैल पण नाही, तुम्ही बघू शकता। सॉफ्ट असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि 1 कपभर आपल्याला पाणी लागलेलं आहे। ते व्यवस्थित असं छान मळून घ्यायचं आणि मग ते रेस्ट करायला ठेवायचं आहे। इथे 10 ते 15 मिनिट आपण रेस्ट करायला ठेवणार आहोत। तुमच्याकडे वेळ नसेल तर 5-10 मिनिटं ठेवलं तरी पण चालेल। आता आपण सारण करून घेऊयात। त्यासाठी मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। खूप जास्त तेल सुद्धा टाकायचं नाहीये सारण करताना, नाहीतर समोसेच्या आतमधलं सारण तेलकट होईल, त्यामुळे अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आणि अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा ती तेलामध्ये छान परतून घ्यायची। त्यानंतर जे बॉईल केलेले बटाटे आहेत ते हाताने क्रश करून यामध्ये टाकायचे आहेत। खूप जास्त ते बारीक करायचे नाहीये, हाताने क्रश करून कढईमध्ये टाकायचे आहेत। आणि आपण जो वाटाणा घेतला होता बॉईल करून तो टाकलेला आहे। जर तुम्ही फ्रोझन मटार घेतला तर डायरेक्ट टाकला तरी पण काही हरकत नाहीये, कारण हा आपण कच्चा वाटाणा घेतला होता शेंगातला, त्यामुळे हा आपण बॉईल करून टाकलेला आहे। त्यानंतर 1 चमचा कश्मीरी रेड चिली पावडर, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा फक्त रेड चिली पावडर टाकलेली आहे, ती कलरची मिरची पावडर नाहीये। असे आपण सगळे मसाले टाकून आणि अगदीशी किंचित हळद टाकून हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी अद्रक लसूण मध्ये सुद्धा मीठ टाकलेलं होतं त्याची पेस्ट बनवताना, त्यामुळे मी थोडंच मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर यामध्ये खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आपलं सारण आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊयात। आता आपण चटणी करायची आहे, त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चिंच घेतलेली आहे, त्याचं बी काढून फक्त साल घेतलेला आहे वरचं। त्यामध्ये 2 कप साखर टाकायची आणि 1 ग्लास पाणी, तुम्हाला जेवढी चटणी हवी आहे तेवढं पाणी टाका आणि हे छान असं घोळून घ्यायचं आहे। जोपर्यंत जे चिंच आहे त्याचा पूर्ण कलर पाण्याला येत नाही आणि ते थिक होत नाही पाणी, तोपर्यंत हे बॉईल करत घ्यायचं आहे। मोठ्या गॅसवरती मी 10 मिनिटं बॉईल करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता कलर एकदम डार्क झालेला आहे आता, आणि पूर्ण जे आहे चिंच ती छान अशी मऊ झालेली आहे। आता गॅस ऑफ करूयात आणि हे आपण गाळून घेऊयात। त्यासाठी मी इथे पुरणाच्या चाळणीने गाळून घेतलेलं आहे चिंचेचं पाणी। आता हे आपण पुन्हा एकदा बॉईल करून घेऊयात। त्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, थोडंसं काळं मीठ, आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी 5 मिनिटं मी हे बॉईल केलेलं आहे, तुम्ही बघू शकता
मस्त याला आता कलर आलेला आहे। तुम्ही यामध्ये साखरेच्या ऐवजी गूळ पण टाकू शकता, काहीच हरकत नाही। त्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पेस्ट करून घेतलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकून ती यामध्ये टाकायची, जेणेकरून मार्केट स्टाईल आपली चटणी आहे ती एकदम थिक होईल। आणि जसं जसं ती थंड होते तसं ती आणखी थिक होते, त्यामुळे गरम असताना ती तुम्हाला जास्त थिक वाटत नाही। तुम्ही बघू शकता। आता गॅस आपण ऑफ करूयात आणि पीठ आपलं मळलं गेलेलं आहे, त्यावरती हलके असे व्हाईट बबल्स आलेले आहेत, म्हणजे आपला जो रवा टाकलेला आहे तो छान असा फुलला आहे। एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। एका गोळीचे आपण 2 समोसे बनवणार आहोत। असे मीडियम मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता पूर्ण पिठामध्ये आपले 30 ते 35 समोसे बनले जातात, एकदम छोटे मीडियम साईजचे। तुम्ही मैदा न घेता सुद्धा हे लाटू शकता, हवं तर तुम्ही मैद्याचं सुक्कं पीठ घेऊ शकता। अशा आकारामध्ये लाटायचं आहे, अंडा आकारामध्ये, चपातीपेक्षा पातळ लाटायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता असं कट करून घ्यायचं आहे। एवढं जाड हवंय, खूप जास्त जाड नाही ठेवायचं, नाहीतर जे समोस्याचं कवर आहे ते तेवढंच जाड होईल। त्यानंतर पुढच्या साईडने पाणी लावायचं थोडंसं आणि एकावरती एक बाजू ठेवायची आणि प्रेस करून घ्यायची व्यवस्थित। असं फिंगरने त्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे ते तळताना निघत नाही आणि समोसे देखील फुटले जात नाहीत। आणि त्यामध्ये सारण भरायचं आहे, जेवढं जास्त सारण भरलं तेवढं जास्त समोसे छान लागतात, त्यामुळे मी जेवढं बसते तेवढं सारण भरलेलं आहे। आणि एक छोटासा फोल्ड करायचा बॅक साईडला आणि जे समोर आपण फोल्ड केलेले होतं त्याला ते चिटकवायचं आणि पूर्ण समोसा आहे तो असा प्रेस करून दोन्ही बोटांनी चिटकून घ्यायचा आहे आणि आपला समोसा रेडी आहे। तुम्ही बघू शकता। तुम्हाला आणखी एक समोसा मी करून दाखवते। पुन्हा एकदा ती पारी घ्यायची आहे आणि फक्त समोरच्या साईडने त्याला हलकं असं पाणी लावायचं आहे बोटाने आणि एकावरती एक ठेवून ते चिटकवून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी लावायचं नाहीये, अगदी हलक्या हाताने असं प्रेस केलं की ते इझिली चिकटलं जातं। त्यानंतर त्यामध्ये आपण सारण टाकणार आहोत आणि मागच्या साईडने हलकं असं फोल्ड करायचं पाणी लावून आणि प्रेस करून पूर्ण समोसा हा आहे पॅक करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याला हलकं असं तुम्ही शेप देखील देऊ शकता। असा पॅक झाल्यानंतर आपला समोसा दुसरा देखील रेडी आहे। आता अशाच प्रकारे आपण सगळे समोसे करून घेऊयात। तुम्ही बघू शकता सगळे समोसे मी त्याच प्रकारे करून घेतलेले आहेत। आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तेल गरम झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची टिप, समोसे तेलकट नाही होण्यासाठी जे आपलं समोसे आहेत ते एकदम स्लो गॅसवरती तळायचे आहेत, म्हणजे फास्ट गॅस किंवा मीडियम गॅस ठेवायचा नाही आहे। आणि तेल हलकं गरम केलेलं आहे, खूप जास्त कडकडीत देखील गरम केलेलं नाही आहे। समोसे टाकल्यानंतर हलके बबल्स येतात, ते तुम्ही बघू शकता। इतपत तेल गरम करायचं आहे, जेवढे बसतील तेवढे समोसे त्यामध्ये टाकायचे आहेत। तेल एवढं घ्यायचं की आपले समोसे पूर्णपणे तेलामध्ये बुडले देखील पाहिजेत, जेणेकरून ते पूर्ण बाजूने व्यवस्थित तळले जातील आणि कच्चे देखील राहणार नाही। त्याला अजिबात हलवायचं नाही आहे, जोपर्यंत समोसे वरती येत नाही तोपर्यंत। ते आपोआप वरती आलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे आपण पलटून घेऊयात। सतत पलटत समोसे आपल्याला छान असे सगळ्या बाजूने गोल्डन तळून घ्यायचे आहेत। सगळ्यात महत्त्वाचं, समोसे तळताना पेशन्स हवा, की स्लो गॅसवरती समोसे तळायला खूप टाईम लागतो, पण तितकेच क्रिप्सी आणि तेलकटसुद्धा होत नाही। जर तुम्ही मोठ्या गॅसवरती समोसे तळले तर काही हरकत नाही, पण त्यावरती बबल्स येतात आणि ते बबल्स फुटतात आणि समोसे व्यवस्थित तळले जात नाही। त्यामुळे स्लो गॅसवरती समोसे आपण तळलेले आहेत। अगदी मला 10 मिनिटं लागले पूर्ण समोसे तळून घ्यायला। 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे, खूपच सुंदर। आता हे समोसे आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता मस्त असे तळले गेलेले आहेत, पूर्ण बाजूने गोल्डन झालेले आहेत आणि एकही समोसा फुटलेला नाहीये, कारण आपण व्यवस्थित पाणी लावून ते भरलेले होतं स्टफिंग त्यामध्ये। अशा प्रकारे तुम्ही समोसे केले तर तुमचे समोसे देखील अगदी असेच होतील। आणि तुम्ही बघू शकता जेव्हा आपण ते समोसे तेलामधून बाहेर काढतोय झाऱ्यामध्ये, तेव्हा आपण त्यावरती अजिबात असं तेल दिसत नाहीये, अजिबात तेलकट होत नाही। आणि आपले सगळे समोसे मी अशाच प्रकारे तळून घेतलेले आहेत आणि हे बघा खूपच सुंदर
आतमध्ये पूर्ण स्टफिंग आपण भरून समोसे केलेले आहेत आणि तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल किती छान आणि क्रिप्सी झालेले आहेत। अगदी 1 ते 2 दिवस मस्त असे समोसे क्रिप्सी राहतात। व्यवस्थित हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ठेवल्यानंतर 1 दिवस पूर्ण समोसे छान राहतात। आणि अशाच रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला समोस्याची रेसिपी कशी वाटली। आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील। अशाच नवीन रेसिपीसोबत आपण पुन्हा एकदा भेटूयात। थँक्यू।